सत्य, ठळक व निर्भीड सक्षम न्यूज। जतसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राइब। संघ जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आणि आमचे जिल्हा प्रमुख संजय बापू युगते, मिलिंद कदम साहेब यांच्या नेतृत्वामध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही संघ जिल्हा परिषद लढवत आहोत। माझी पत्नी कावेरी औरादी यांचा अर्ज आम्ही सर्व वरिष्ठांच्या आणि संघ जिल्हा परिषद गटातल्या सर्व नागरिकांच्या आणि लाडक्या बहिणींच्या वतीनं आम्ही आज अर्ज दाखल करत आहोत। आम्हाला शिंदे साहेबांचा जे जत तालुक्यामध्ये केलेला काम आहे, लाडक्या बहिणीने दिलेला न्याय आहे, या न्यायाच्या भूमिकेतून आणि आम्ही आजपर्यंत शिंदे साहेबांच्या माध्यमातून गटामध्ये काम जेवढे आमचे उमेदवार उभा राहतील त्या सर्वांना आपण मतदान करावं आणि शिवसेनेला भरघोस असं मतदान करावं आणि एवढं मी विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जत तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज आमचे युवा सेनेचे विधानसभा प्रमुख आमचे मित्र प्रवीणजी औरादी यांच्या सुविद्य पत्नी कावेरी औरादी यांचा जिल्हा परिषद सर्वसाधारण महिला संघ या गटातून अर्ज भरण्यासाठी संघ विभागातील सर्व गावातून शेकडोंच्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध समाजातील सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराज रयतेचं राज्य करणारा राजा, या राजाला अभिवादन करून आज आम्ही अर्ज दाखल करतोय। माझ्याबरोबर युवा सेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय मिलिंददादा कदम आहेत। त्याचबरोबर या जत तालुक्यातील अनेक पदाधिकारी या ठिकाणी बरोबर आहेत। जत तालुक्यामध्ये ज्या पद्धतीनं शिवसेनेचं प्रेम आहे, मग ते मैशाळी योजनेचे 2000 कोटीचा विषय असेल किंवा अन्य विकासात्मक गोष्टीचा विषय असेल, खऱ्या अर्थानं जतचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर शिवसेनेशिवाय पर्याय नाही, ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून ग्रामीण भागातून प्रतिसाद पाहता अनेक जिल्हा परिषद गटातून अनेक इच्छुक लोक शिवसेनेमध्ये प्रवेश इच्छुक आहेत आणि त्याचबरोबर पंचायत समितीला इच्छुक आहेत। आज आणि उद्या 2 दिवसामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या सर्व इच्छुक उमेदवारांचे अर्ज भरून आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये ताकदीनं स्वबळावर शिवसेना ज्या पद्धतीनं विट्यामध्ये 22 नगरसेवक आणून एक हाती सत्ता आणली, आटपाडीमध्ये 8 नगरसेवक आले, शिराळ्याला नगराध्यक्ष शिवसेनेचा झाला आणि आज सांगली, कुपवाड, मिरज महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचे 2 सदस्य जरी असले तरी उर्वरित 15 ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं आम्हाला बरोबर न घेतल्यामुळं त्यांचे उमेदवार पडलेले आहेत आणि आज शिवसेना किंग मेकरच्या भूमिकेमध्ये आहे। हीच परिस्थिती आज सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत होणार आहे। शिवसेनेला घेतल्याशिवाय जिल्हा परिषद अध्यक्ष होणार नाही, याच्या पुढे जाऊन सांगतो शिवसेनेचाच जिल्हा परिषद अध्यक्ष होईल अशी परिस्थिती या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये निर्माण होणार आहे। त्यामध्ये जत तालुक्यातील आमच्या शिवसेनेचा सहभाग असावा अशी भूमिका या ठिकाणी आमची असल्यामुळं मला खात्री आहे की प्रवीणजी औरादी यांचं काम संघ जिल्हा परिषद गटातील पाहता आमच्या कावेरीताई ताकदीनं निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास या ठिकाणी आम्हाला वाटतो।